शिक्षक हो, तुमच्याही शरीरात हे बदल तुम्हाला जाणवत आहेत का? कारण वर्गात आपण बोलताना बऱ्याचदा आपल्याला घसा बसल्यासारखा जाणवतो, घशाला ताण जाणवतो, घसा दुखतो. त्याचबरोबर आपण जेव्हा बोर्ड वापरतो, त्या बोर्डावरती जे चॉकची धूळ येते, त्याच्यामुळे कधीतरी नाकामध्ये किंवा घशामध्ये ही धूळ जाते आणि मग तिथे इरिटेशन आपल्याला जाणवतं, नाक चोंदल्यासारखं होतं, कधीतरी नाकातून सतत पाणी येण्यासारखं असतं. बऱ्याचदा आपल्याला वाचन असतं किंवा आता तर कॉम्प्युटर स्क्रीन आहे आणि मोबाईल स्क्रीनचं तर मी काय सांगायलाच नको. त्यामुळे सतत डोळ्यावरती ताण आणि त्या डोळ्याच्या ताणामुळे डोळ्यावरती पाणी येणं, डोळे जड होणं किंवा कधी कधी डोकेदुखीची ही वारंवारता आपल्याला बघायला मिळते. वेळेत न खाल्ल्यामुळे त्या शरीरामध्ये आपल्याला अपचनाचे त्रास किंवा ऍसिडिटीचे त्रास आणि हे दीर्घकाळ राहिलं तर कॉन्स्टिपेशन म्हणजे मलावरोधाचा सुद्धा आपल्याला त्रास हा जाणवतो. खूप वेळ आपण उभे राहिलो तर कधीतरी पायाला मुंग्या येणं किंवा पायांमध्ये सूज येणं, गुडघेदुखी हा सुद्धा त्रास आपल्याला बघायला मिळतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या शरीरामध्ये जे काही बदल घडतात ते जर का आपण वेळेत थांबवले तर ह्या लक्षणांना आपण व्याधीकडे जाण्यापेक्षा निश्चित थांबवू शकतो. काय आहेत ही लक्षणं आणि काय करायचं त्याचं रक्षण आपण बघूया पुढच्या रीलमध्ये. आणि गेल्या पद्धतीने जी ही रील तुम्ही लोकांपर्यंत पाठवली, असाच सपोर्ट या शिक्षकांसाठी द्या. कारण आपले शिक्षक सुदृढ राहिले तरच आपले विद्यार्थी ही सुदृढ पिढी तयार होणार आहे. भेटूया पुढच्या रील.